नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत अतिशय सुंदर अशी बोधकथा, ज्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळेल. तर आपण एखाद्याला छोटीशी मदत करत असेल तर त्यापेक्षा सुद्धा जास्त मदत तिकडून आपल्याला मिळू शकते. आणि कथा तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता. तर कथेचं नाव आहे जादूचे बूट. एका गावामध्ये एक छोटीशी मुलगी आपल्या आई वडिलांसोबत राहत होती. 5वीच्या वर्गात शिकत होती आणि ती कोणत्याही प्रकारे आपल्या आईवडिलांना कधीच हट्ट करत नव्हती. प्रत्येक गोष्ट आपल्या आईवडिलांची ऐकायची. शाळेतसुद्धा हुशार होती आणि मन लावून अभ्याससुद्धा करायची. पण ती बिचारी अपंग होती. तिला चालता येत नव्हतं. इतर मुलांसारखं खेळता बागडता येत नव्हतं. याची तिला खूप खंत वाटायची, दुःख व्हायचं. पण बिचारी आपल्या आईवडिलांना वाईट वाटेल म्हणून त्यांच्याकडे तक्रारही करत नव्हती. तिला खूप वाटायचं आपण खेळायचं, पळायचं, इतर मुलांसारखा डान्स करायचा. पण तिचा नाईलाज होता, कारण ती बिचारी काहीच करू शकत नव्हती. आता ही मुलगी शाळेत जात होती, परंतु काठीच्या साहाय्याने तिला पकडून घेऊन जायला लागायचं. एक केअरटेकरसुद्धा तिच्यासोबत होती आणि अशा पद्धतीने तिचा दिनक्रम चालायचा. सकाळी स्कूलमध्ये सगळा अभ्यास करायची, घरामध्ये यायची. घरीसुद्धा आईवडिलांना प्रत्येक कामामध्ये ती मुलगी मदत करत असे. काही दिवसांनी तिच्या स्कूलमध्ये एक स्पोर्ट डे घेण्यात आला. त्यामध्ये सर्वांनी रनिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा असं प्रिन्सिपलनी ठणकावून सांगितलेलं होतं. त्यामुळे प्रत्येकजण आपापली रनिंगची तयारी करत होता. त्यानंतर वर्गातील इतर मुलांनी तिला चिडवण्यास सुरुवात केली, कारण स्पोर्ट डेमध्ये रनिंगला ती सहभागी होऊ शकत नाही हे सर्वांनाच माहीत होतं. कारण ती अपंग होती, धावू शकत नव्हती. याचं तिला खूप दुःख झालं. आणि इतर मुले ग्राउंडवरती रनिंगसाठी गेलेली असताना ती एकटीच बसून होती. विचार करत होती, मीच अशी का आहे? इतर मुलांसारखं मला देवाने का नाही बनवलं? आणि मी जर अपंग नसते तर मी सुद्धा यांच्यासोबत रनिंग केली असती, सगळं काही केलं असतं, धावले असते. अशा विचारातच ती बसून होती. आणि तेवढ्यातच काहीतरी टेबलाखालून हालचाल झाल्याचा तिला आवाज आला. म्हणजेच एखादा पक्षी आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहे असं तिला जाणवलं. तिने हळूच टेबलाच्या खाली वाकून बघितलं तर एक छोटंसं कबुतराचं पिल्लू तिथे टेबलाच्या खाली अडकलेलं होतं आणि ते अजिबात प्रयत्न करूनसुद्धा निघत नव्हतं. तिने ते पाहिलं. तिला त्याची दया आली आणि त्याने त्या पिल्लाला सुखरूप बाहेर काढलं आणि तिच्या आईकडे पाठवलं. आणि ज्या रस्त्यावरून ती शाळेत जात होती त्या रस्त्यावरच ते झाड होतं आणि त्या झाडावरतीच ते पिल्लू आणि तिची आई राहत होती. आता एक दिवस ती मुलगी अशीच जाता जाता भेटायला गेली. त्यावेळी कबुतराच्या आईने या मुलीला जादूचे बूट गिफ्ट म्हणून दिले, कारण या मुलीने तिच्या पिलाचा जीव वाचवलेला होता. आता ही मुलगी म्हणाली, मी अपंग आहे, मला चालता येत नाही, मग मी हे बूट घेऊन काय करू? तेव्हा तिची आई म्हणाली की हे बूट साधेसुधे बूट नाही आहेत, तर हे जादूचे बूट आहेत. हे बूट घातल्यानंतर तू चालू शकतेस, फिरू शकतेस, डान्स करू शकतेस, सर्व काही करू शकतेस आणि तुला कोणी चिडवणारही नाही आणि कोणी तुला त्रासही देऊ शकणार नाही. तर त्या मुलीला खूप आनंद झाला. तिने लगेच ते बूट आपल्या पायात चढवले. जसे ते बूट तिच्या पायात चढले त्यावेळेला ती स्थिर उभी राहिली. त्यानंतर ती चालू लागली, बागडू लागली, सर्व काही करू लागली. इकडे तिकडे बागडताना तिचा आनंद गगनात मावत नव्हता आणि तिने या पिलाच्या आईला खूप खूप धन्यवाद दिले. तिथून निघून गेली, घरी आली. घरी आल्यानंतर आपल्या आईबाबांनासुद्धा हा घडलेला प्रकार सांगितला. तिचे आईबाबासुद्धा तिच्यावरती खूप खुश झाले आणि तिला म्हणाले, बघ बाळा, तू एकदम छोटीशी मदत केली होतीस, पण त्याच्या बदल्यात तुला किती काही मिळालं. तुझं तर संपूर्ण आयुष्य बदलले. त्यामुळे बाळा, इथून पुढे सुद्धा प्रत्येकाची मदत कर. ज्यांना गरज वाटेल त्यांची तू मदत करत जा. त्यामुळे तुझ्यासुद्धा सर्वजण उपयोगी पडतील, असे म्हणून त्या मुलीचा त्यांनी लाड केला. तर मित्रांनो, आपण कोणत्याही स्वरूपामध्ये एखाद्याची मदत केली तर आपल्यालासुद्धा दुसऱ्यांच्या स्वरूपामध्ये मदत मिळत असते. धन्यवाद.